श्रद्धांजलीचे बॅनर काढा, 6 महिन्यांनी अजितदादा परत येणार. त्यांचा मृत्यू झालाच नाहीये अशा चर्चा तुम्ही सोशल मीडियावर ऐकल्याच असतील. या सगळ्याची सुरुवात झाली अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर. अजितदादा वारले नाहीत, चुकीची बॉडी आणलीये. बारामतीकरांना काही कळतंय का? दादा खूप हुशार माणूस आहे, आम्हाला सोडून जाणार नाही, अशी प्रतिक्रिया मिटकरी यांनी दिली. पुढे त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा याचा उल्लेख केला. पण या गोष्टीला हवा मिळाली ती 2 गोष्टींमुळे. पहिली गोष्ट म्हणजे विमान अपघातात नेमक्या किती जणांचा मृत्यू झाला. सुरुवातीला बातमी आली की या विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, पण 5 जणांचाच मृतदेह सापडला. त्यानंतर अजितदादांसह 5 जणच विमानात होते अशी अधिकृत घोषणा करण्यात आली. या गोंधळामुळे लोकांच्या मनात संशय निर्माण झाला. अजितदादांच्या हातातील घड्याळावरून मृतदेहाची ओळख पटल्याचं सांगण्यात आलं होतं, पण पुढे ते घड्याळ कुठे गेलं असा प्रश्न उपस्थित झाला. आता मात्र पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की दादांच्या कुर्त्यावरून ओळख पटली, कारण कुर्त्याचा काही भाग घड्याळाच्या पट्ट्यासारखा हाताला चिकटलेला होता. अपुरी, विस्कळीत आणि वेळोवेळी बदलणारी माहिती. यामुळेच दादा गेलेच नाहीत, ते परत येणार अशा अफवांना खतपाणी मिळालं. परंतु सापडलेल्या मृतदेहाची DNA टेस्ट केल्यानंतरच दादांचा मृतदेह घरच्यांना सोपवण्यात आला आहे. शिवाय दादांच्या कुटुंबियांनी सुद्धा दादा गेल्याचं कन्फर्म केलं आहे. त्यामुळे दादांनी परत यावं असं आपल्याला कितीही वाटत असलं तरी आता ते शक्य नाही हे आपल्याला मान्य करावंच लागेल. तुम्हाला या सगळ्या चर्चांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.